चला तर मग चिखलदरा जाऊ। चिखलदराचा धबधबा, चिखलदराचा रस्ता, एक नंबर असा दृश्य। चिखलदरा हा अमरावती जिल्ह्यामध्ये कम से कम 80 ते 85 किलोमीटरपर्यंत आहे। चिखलदऱ्याचा हा वानर एक नंबर, दिसायला छान। ही सहल आलेली आहे कुठून तरी, मी त्यांचा फोटो घेत असताना। चिखलदराचा हा पहिला पॉइंट आहे। हा दृश्य फार सुंदर आहे पाहायला। इथली दरी माणूस एकदा गेला तर परत येण्याची शक्यता नाही। हा गणपती पॉइंट आहे। आम्ही या गणपती पॉइंटमध्ये गेलो होतो, तिथे एक दोन फोटो टिपले होते। हे त्यातील फोटो पुष्कळ गणपती आहेत तिथं। हा एक दुसरा पॉइंट आहे, मेन पॉइंट। इथं रायडिंग करण्यासाठी ह्या गाड्या उभ्या आहेत। नंतर हॉर्स म्हणजे घोडा आहेत तिथं। दोन उंट आहेत, मी एकाच उंटाचे छायाचित्र घेतलेले आहेत। या उंटवर बसण्याचे 100 रुपये घेतात ते एक चक्करचा। तर बाजूचा नजारा हा असा आहे, गाडी उभी करण्यासाठी पॉइंट आहेत। खूप उंच असा चिखलदरा आहे। चिखलदऱ्यात जाण्यासाठी एक यहाँ पे आप लोगों को बताना चाहता हूँ कि जो सहल है ना, यहाँ पे छोटे बच्चों को मत लाना कभी, क्योंकि सफ़र में उन्हें उल्टियाँ होती है। यहाँ पे बहुत परेशान हो चुके थे हम लोग। तर मराठी माणसांसाठी मी सांगतोय, चिखलदरा हा बारिशमध्येच पाहावे, कारण पाण्यात पाहण्याची मजाच वेगळी आहे। आम्ही गेलो होतो तर थोडा ऊन होता तिथं, संध्याकाळी काहीतरी एकदम चांगलं वाटलं वातावरण। हा भीमकुंडकडे जाण्याचा रस्ता आहे। या गाडीमध्ये बसल्यावर प्रति माणूस 50 रुपये तिकीट आहे। आम्ही भक्कम होतो आणि त्यामुळं आम्ही 300 रुपये गाडी ठरवली आणि आम्ही चाललो आहे आता भीमकुंड पाहण्यासाठी। भीमकुंड हा फक्त 10 मिनिटाचाच रस्ता आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच आलो होतो ना, तर आम्हाला माहीत नव्हतं की किती अंतर आहे, म्हणून आम्ही गाडीनंच गेलो। तिथं जात असताना आम्हाला हे कळलं की हा तर 10 मिनिटाचाच रस्ता आहे। इथं सर्व प्रकारचे लोक येतात, जातीभेद नाही इथं पाहायला। जास्तीत जास्त आम्हाला 2 मिनिटं लागले भीमकुंड पाहण्यासाठी। इथं आल्यावर आम्हाला वेगळाच आनंद फील झाला आहे। लोक इथं जाम गर्दी केले होते। इथं बुकिंग चालू आहे। हा वरती तुम्हाला पलीकडे दिसतोय ना पिवळा, तो झुला आहे। तर इथं बुकिंग चाललेली आहे। बुकिंग फार होती तिथं, म्हणून आम्ही काही त्या झुल्यावर बसलो नाही। मग आम्ही आलो इकडं खालती। हा आहे झुला, तिथं सायकल रायडिंग पण करतात लोक। आम्ही आलो इथं भीमकुंडाकडं। इथं म्हणतात ना, भीम आंघोळ करत होता म्हणतात। हा आहे भीमकुंड, एकदम सुंदर असा धबधबा आहे। पण आपल्याला पर्यटन स्थळ असल्यामुळं आपण तिथं जाण्याची इच्छा करतो, पण आपल्याला तिथं जाऊ देत नाही कोणीच, कारण ती खोल दरी आहे, तिथून वापस येण्याची शक्यताच नाही। गेला कधी तर पहा, एक नंबर असा दृश्य आहे तिथला। हा पहा नजारा तिथला। मी पुन्हा त्या धबधबा गाविलगडचा हा किल्ला आहे। किल्ला अति सुंदर होता। मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचाच प्रयत्न केला आहे, कारण आम्हाला उशीर झाला होता। मुलाला भूक पण लागली होती, म्हणून आम्ही तिथून रिटर्न आलो। तुम्हाला बाजूनं पण एक त्याचा गेट दाखवतोय, तिथं गेलो होतो आम्ही। तिथं बी असंच तिकीटचं होतं तिथं, आणि कम से कम तिथं 1 घंटा 2 घंटे आमचे तुटणार होते, म्हणून आम्ही वापस आलो। हा तिसरा पॉईंट आहे।
इथं तुम्हाला मक्का, त्याला बुट्टा असं म्हणतात, तिथं तुम्हाला सर्व प्रकारचे जेवण वगैरे, तिथं हॉटेल वगैरे सर्व काही आहे. हा संध्याकाळचा वातावरण झाला होता, तर या वातावरणामध्ये आम्हाला एवढं करमलं तिथं, कारण तिथे एकदम बारीक पाण्यासारखे असे ढग आपल्याला वेधून जातात. माणूस त्यावेळेस असा फील करतो ना की जन्नतमध्ये आलो आहे आपण. तर जन्नतच अशी आहे हे असं वाटते आपल्याला, कारण ते ढग आपल्याला असं अंगाला स्पर्श करून चालले जातात. असं वाटते की आपण एक नंबर जागेवर आलो आहे. असं हे दृश्य पाहण्यासाठी आम्हाला संध्याकाळचे 6:30 वाजले होते. 6:30ला त्याच वेळेस हा एवढा सुंदर वातावरण झाला होतं तिथं, कारण दिवसभर तर ऊन होतं. आम्ही म्हटलं अरे फालतू आलो इथं, पण संध्याकाळी असं वाटलं आम्हाला की बा आमचे पैसे फिटले, येण्या जाण्याचे पैसे फिटले. म्हणजे मुलं आनंद घेत असताना त्या ढगाचे, त्या पाण्याचं एकदम वातावरण 2 मिनटात असं वातावरण झालं आणि 2 मिनटात सर्वकडं असं वाटत धूरच धूर आहे का काय. जवळचे माणसं पण दिसेना असे झाले होते. मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे. जे कोणी येत नाही ना, पूर्णपणे हा चिखलदरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी, कारण मी आहे बंजारा. मला मराठी बोलण्यास फार अवघड जाते, पण काही चुकलं असेल तर माफ करा. हा नेचर आहे ना, अतिशय सुंदर आहे. लोक कधी न बोलणारे इथं बोलायला लागतात, काही म्हणायला लागतात, गाणं गुणगुणायला लागतात. म्हणून या भाऊचा मी एक थोडा व्हिडिओ घेतला होता. तो म्हणे मला बोलायचं आहे. असं ढगा असं आहे, असं वाटतंय की हव्यासारखे आपल्याला उडून आपल्या अंगावर येतात का असं वाटतंय आपल्याला. या गड्यानं म्हटलं चांगला बोले कू. म्हटलं हो, अतिशय सुंदर, अतिशय खुश होता तो. या चिखलदऱ्याला कमसे कम मला तरी वाटते ते 11-12 पॉईंट आहेत, पण आम्ही 7-8 पॉईंट बघितले आहे, कारण त्याच्यानंतर आम्हाला घरी परतण्यासाठी जायचं होतं. हा आहे देवी पॉईंट. देवी पॉईंट अतिशय सुंदर आहे. तिथं देखावा, तिथं झुला, तिथं आपल्याला घोड्याची सवारी करता येते. तिथं देवीचं दर्शन करता येते. एक नंबर. आपलं असं वाटते की तिथं यात्राच भरलेली आहे का. प्रत्येक ठिकाणी सर्व काही सुविधा आहे, पण पैसा लागतो बरं का. बिना पैशाचा कोणीच जाऊ नये. हा देवी पॉईंट आहे. आम्ही चाललो आता खाली देवी पाहायला. मंदिर करता आणि कसं ही देवी पाहण्यासाठी जाण्याचा रस्ता आहे, पायऱ्या आहे. अतिशय सुंदर इथं चित्र वगैरे काढले ते आहे. धबधबा आहे तिथं एक नंबर. तिथे लोक आंघोळ करतात, तिथं पाणी पितात. हा आहे देवीचा मंदिर. एकदम पाषाणमध्ये आहे, कोरीव काम केलेलं आहे. आतमध्ये गेल्यावर माणूस ओला होतो, कारण आतमध्ये पूर्ण पाणी गळत आहे. आणि तिथं आतमध्ये एकदम बोगदा केलेला आहे आतमध्ये, आणि तिथे एक देवी आहे. हा स्विमिंग पूल आहे तिथं, पण तिथं जाण्याची परमिशन नाही. आता हा आंघोळ करण्याचा पॉईंट आहे. आम्ही चाललो आता फोटो काढण्यासाठी त्या पॉईंटवर. हा खालचा पॉईंट आहे फोटो काढण्यासाठी अतिशय सुंदर. आम्ही पुन्हा त्या धबधबा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. आमचा चिखलदऱ्याची ट्रिप संपलेली आहे. ओके बाय. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा माझ्या